सर्व शेतकरी मित्रांना नमस्कार. डाळिंब शेतीच्या या युट्यूब चॅनलमध्ये मी सुशांत सुर्वे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मागील एका व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं की आंबे बहारामध्ये ज्यावेळेस आपण फवारणी घेतोय तर त्यावेळेस मी सांगितलं की आपल्याला 2 पेक्षा अधिक औषधे एकत्रित करायची नाही. म्हणजे एखादं कीटकनाशक एखादं बुरशीनाशक हे कॉम्बिनेशन ठीक आहे, किंवा एखादं पोषक आहे त्यामध्ये मायक्रोन्यूट्रिएंट म्हणा किंवा एखादं सीवीड जे आहे असं कॉम्बिनेशन आपल्याला ठेवायचं. जास्त औषधं आपण जर एकत्रित केली तर आंबे बहारामध्ये उष्णता जी आहे ऍज अ कॅटलिस्ट म्हणून काम करते, मी सांगितलं तसं, आणि औषधांची रिएक्शन जी आहे आपल्या बागेवर येऊ शकते. त्यामुळे आपल्याला कोणीही सांगितलं, अगदी कृषी आपलं कोणी सल्लागार असेल किंवा आपण युट्यूबला पाहत असेल किंवा कोणी कुठे काही वाचण्यात आलेलं असेल तर आपण आंबे बहारामध्ये ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे की शक्यतो एखादी फवारणी वाढली तरी चालेल, पण एक कीटकनाशक एक बुरशीनाशक असं कॉम्बिनेशन ठेवा, आणि एखादं पोषक एखादं मायक्रोन्यूट्रिएंट अशा पद्धतीमध्ये कॉम्बिनेशन ठेवा. 2 कीटकनाशके 2 बुरशीनाशके किंवा कीटकनाशक बुरशीनाशक अधिक काही पोषक असं कॉम्बिनेशन जे आहे अजिबात ठेवू नका. याच्यामध्ये आणखी 2 गोष्टी आपल्याला ऍड करायच्या आहे आंबे बहारासाठी, आणि महत्वपूर्ण 2 गोष्टी आहे त्या. एकदम बारीक काही नाही, ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजे. पहिलं म्हणजे जर फवारणी घेत असेल आपण तर वेळ शक्यतो ही सायंकाळची असावी. सायंकाळच्या असण्याचे 2 फायदे आपल्याला मिळतात. एक जे आहे, आपल्या बागेमध्ये कोणती मित्रकीड असेल, समजा मधमाशी आपल्या बागेमध्ये असेल तर सायंकाळी ज्यावेळेस आपण फवारणी घेतो तर त्यावेळेस दुसऱ्या दिवशी परत मधमाशी येईपर्यंत मध्ये 8 ते 10 तासाचा कालावधी आपल्याला भेटतो, आणि त्या दरम्यान त्या औषधाची कार्यक्षमता किंवा ते पॉवर जे आहे बऱ्यापैकी कमी होते. त्यामुळे मधमाशीला जे आहे दुसऱ्या दिवशी त्या प्रमाणामध्ये अपाय होत नाही. आपण सकाळी सकाळी फवारणी घेतली आणि मधमाशी लगेच आले तर त्या ठिकाणी परिणाम होऊ शकतो. म्हणून संध्याकाळच्या वेळेत जर आपल्याला घेतलं तर आपल्याला तो फायदा राहील. दुसरा याचा फायदा असा होतो की आपण सकाळी औषध मारलं तर दिवसभर ऊन टेम्परेचर जास्त असल्यामुळे त्या औषधाची कार्यक्षमता जी आहे ही बऱ्यापैकी कमी होऊ शकते. म्हणून हे 2 फायदे आपल्याला मिळवण्यासाठी जे आहे, मित्रकीडीला अपाय होऊ नये म्हणून आणि औषधाची कार्यक्षमता वाढण्यासाठी संध्याकाळच्या वेळेत आपण फवारणी घेतलेली योग्य राहील. याच्यात दुसरी महत्वाची आणखी गोष्ट एक जी आहे, ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्यावेळेस शक्यतो फवारणी जी आहे पाणी ड्रिपला पाणी देऊनच फवारणी आपल्याला घ्यायची आहे. अनेक वेळा असंही बघितलेलं आहे मी अनेक प्लॉटमध्ये की प्लॉटला बरेच दिवस पाणी नसतं, ड्रिपने उष्णता जास्त आहे, आणि अशा वेळेस प्लॉटला पाणी नसतं ज्यावेळेस आपण औषधाची फवारणी घेतो त्यावेळी जे आहे नेहमीपेक्षा प्लॉट जे आहे बऱ्यापैकी ग्रास ते लवकर करतं, आणि मग अशा वेळेस स्ट्रॉंग औषधाची फवारणी असेल तर पानं पिवळी पडणं, फळांवर स्पॉट येणं असं आपल्याला दिसतं. तर त्यामुळे हे परिणाम आपल्या बागेवर जाणू नये म्हणून नेहमी आंबे बहारामध्ये ज्यावेळेस आपण फवारणी घेतो त्यावेळेस पहिल्यांदा ड्रिपला पाणी द्यायचं आहे, नंतरच फवारणी घ्यायची आहे. जर सरळ आपलं 3-4 दिवस ड्रिपला पाणी नाही ना, अशा वेळेस जर आपण फवारणी घेतली तर 100% आपल्या बागेवर जे आहे स्क्रॉचिंग आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ही काळजी आपल्याला घ्यायची आहे. 3 महत्वाच्या गोष्टी आंबे बहारासाठी. एक पहिले आहे, जास्त कीटकनाशक बुरशीनाशक एकत्रित करायचे नाही. दुसरं, संध्याकाळच्या वेळेतच शक्यतो फवारणी घेतलेली योग्य राहील. आणि तिसरं महत्वाचं, एकदम महत्वपूर्ण म्हणजे आधी ड्रिपला पाणी द्यायचं आहे, मगच फवारणी घ्यायची आहे. आंबे बहारासाठी ही गोष्ट जी आहे आपण काळजीपूर्वक लक्षात ठेवायची आहे. धन्यवाद.